सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. विकास म्हणजे नेमकं काय? झाड तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय? त्याच पुस्तकांमध्ये लिहिणं. झाड तोडू नका. काल जे दिलं ते आजसाठी गमावलं. आज जे गमावलं ते उद्यासाठी. आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही. आपलं आयुष्य असं आज, उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं. शंकेला कधीच समाधान मिळत नाही. चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही. मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही. म्हणूनच आजच्या क्षणात जगा. शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा. कारण आयुष्य आजचं आहे, त्याचा आदर करा, त्याला जगा. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा निवांत पण काही गोष्टींवर लक्ष देण्याचा आहे. सकाळपासूनच मन आणि शरीर दोन्ही थोडं थकलेलं वाटू शकतं. त्यामुळे आज स्वतःला आराम द्या. शरीराला छानसा तेलाचा मसाज करा, स्नायूंना मोकळं करा आणि ताजेतवाने वाटू द्या. शरीराच्या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, आराम करा. आज कुणी जुना घेणेदार तुमच्या दारात येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधारी मागू शकतो. त्यांना पैसे परत करताना स्वतःच्या आर्थिक स्थितीचा विचार नक्की करा. कधी कधी मदतीच्या नादात आपण स्वतःला अडचणीत टाकतो. आज कुणालाही उधार देताना किंवा घेताना दोनदा विचार करा. आर्थिक तंगी टाळण्यासाठी बजेट सांभाळा. घरात काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर त्याकडे त्वरित लक्ष द्या. घरगुती वाद किंवा गैरसमज वाढू नये म्हणून संवाद साधा आणि सर्वांची मते ऐका. घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ ठेवणं आज खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे किंवा भागीदाराकडे दुर्लक्ष केलं तर ते नाराज होऊ शकतात. त्यांना वेळ द्या, त्यांचं ऐका आणि त्यांच्या भावना समजून घ्या. नात्यात संवाद आणि आपुलकी हवीच. दिवसाच्या रिकाम्या वेळेत कदाचित तुम्ही एखादी फिल्म पाहण्याचा विचार कराल, पण आज निवडलेली फिल्म मनासारखी वाटणार नाही आणि तुम्हाला असंही वाटू शकतं की आजचा वेळ मी वाया घालवला. रिकामा वेळ जाणीवपूर्वक घालवा. काहीतरी नवीन शिका, छंद जोपासा किंवा निसर्गात वेळ घालवा. प्रेमाच्या किंवा शृंगाराच्या क्षणी आज थोडं दुखावणं, गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे हळुवारपणा ठेवा, एकमेकांच्या भावना जपा. दिवसाच्या शेवटी मनात शांतता हवी असेल तर एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर, पार्कमध्ये किंवा निसर्गात फेरफटका मारा. ताज्या हवेत श्वास घ्या, झाडांच्या सावलीत बसून मन मोकळं करा. हे क्षण तुमचं मन हलकं करतील आणि दिवसाचा शेवट शांततेने होईल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.